मध्ये स्वागत। टॉप 9 न्यूज बघणार आहोत आणि सुरुवातीला चाकणकरांच्या एसआयटी चौकशी संदर्भातल्या टॉप 9 न्यूज। अत्याचारी भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 4 तास एसआयटी चौकशी। अशोक खरात सोबत केव्हापासून संबंध होते? शिवनिका संस्थांवरती असताना या सगळ्या खरात प्रकरणाची माहिती होती का? एसआयटीचे चाकणकरांना सवाल। एसआयटीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेल्या उत्तरातनं चौकशी अधिकाऱ्यांचं समाधान झालं असेल। एसआयटी चौकशीनंतर रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया, तर पोलिसांना सर्व सहकार्य करणार चाकणकर यांचं वक्तव्य। एसआयटी मध्ये या तपासामध्ये त्यांचे जे काही प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची समर्पक अशी उत्तरं मी दिलेली आहेत आणि मला असा विश्वास वाटतो की नक्कीच या सर्वांचं या उत्तराने समाधान झालं असेल। सुनील तटकरेंनी रुपाली चाकणकरांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला। तटकरे रुपाली चाकणकरांच्या पाठीशी खंबीर उभे होते। दमानिया यांचा आरोप, तर चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा कशा झाल्या ते समोर आलं पाहिजे, दमानियांची मागणी। रुपाली चाकणकरांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला। सुनील तटकरे अगदी ढाल बनवून त्यांच्या समोर उभे होते। त्यांची चौकशी होऊ नये याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला। खरात प्रकरणी चाकणकर आरोपी असल्याचं आधीपासूनच सांगते। एसआयटीकडनं चाकणकरांचा संथ गतीनं तपास सुरू। रुपाली ठोंबरे पाटलांचा आरोप, तर काही सत्ताधारी लाभार्थी असल्यामुळे चौकशीला वेळ लागत असल्याची टीका। एसआयटीने त्याच्यासाठी संथ गतीने त्यांचा तपास चालू आहे, पण देर आहे दुरुस्त आहे आणि तो तपास त्यांना करून त्याच्यामध्ये ऑलरेडी एसआयटीकडे अनेक जे धागे दोरे सापडलेले आहेत ते चाकणकरांच्या संबंधित त्यांच्या प्रतिभा चाकणकर बहिणीच्या संदर्भात मिळालेले आहेत। रुपाली चाकणकरांना सह आरोपी करा, दत्तात्रय खेमनर यांची मागणी। दत्तात्रय खेमनर यांनी खरातच्या कारनाम्याची बातमी 1 वर्षापूर्वी वृत्तपत्रामध्ये छापली होती, तर त्यावेळी चाकणकरांनी दबाव आणल्याचा खेमनर यांचा आरोप। एखाद्या भोंदूबाबांनी बातमी छापणं आणि त्या बातमीच्या खुलासा आयोगाकडून एखाद्या पत्रकाराला असं टॉर्चर करणं, या ठिकाणी त्या असणाऱ्या संविधानिक पदाचा गैरवापर झालेला आहे। त्यामुळं या महिला आयोगाच्या ज्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना त्या एसआयटीने आज चौकशी करून या गुन्ह्यामध्ये 6 आरोपी करा, अशी आमची मागणी आहे। रुपाली चाकणकरांच्या एसआयटी चौकशीत सर्व माहिती समोर येईल। आणखी कुणी यात सहभागी आहे का? एसआयटी चौकशीत स्पष्ट होईल, खासदार बजरंग सोनवणे यांची प्रतिक्रिया। खरातकडनं माहिती घेऊन एन्काउंटर होणार। खरात प्रकरणात 4 मंत्र्यांचा समावेश। नाना पटोलेंचा आरोप, तर मंत्र्यांना मंत्रिमंडळातनं काढण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार, पटोलेंची प्रतिक्रिया। तपशीलला मारलं तसं याला पण मारतील असं आम्ही आरोप केलेला आहे। ही वस्तुस्थिती पुढे आपल्या लक्षात येणार, पण या खरात प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले 4 मंत्री समावेश, त्याची पत्र सुद्धा आम्ही आता मुख्यमंत्र्याला देणार आहोत। त्याच्यात मंत्रिमंडळातून काढायची आम्ही मागणी करू। खरात प्रकरणात अनेक मोठे नेते अडकलेत। या प्रकरणाच्या तपासातनं नावं बाजूला काढण्यासाठी मोठं रॅकेट काम करत असून पैसे घेऊन अनेकांना यातून बाहेर काढलं जात आहे, रोहित पवारांचा आरोप। आता टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या बघूयात। शाईफेकीच्या घटनेनंतर विकास लवांडेंनी घेतली शरद पवारांची भेट। हल्लेखोरांवरती कारवाईसाठी पवारांचा पोलीस महासंचालकांसोबतच पुणे पोलिसांना फोन। मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, लवांडेंची माहिती, तर प्रतिगामींविरोधातला लढा दुप्पट ताकदीनं सुरू ठेवणार, लवांडेंची भूमिका। संतांकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांचा कार्यक्रमच होणार, नितेश राणेंचा हल्ला बोल। संग्राम भंडारेंच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, नितेश राणेंकडनं संग्राम भंडारेंची पाठराखण। आमच्या संत आणि महाराजांकडे कोणी वाकड्या नजरेने बघत असेल तर त्यांचे सगळ्यांचे कार्यक्रमच होणार। तर बापूंना फोन केला की बापू चिंता करू नका, तुमचे सगळे भाऊ मंत्रालयामध्ये बसलेले आहेत, तुम्हाला केसालाही धक्का लागणार नाही, हे बापूला शब्द देऊन टाकला। संग्राम भंडारे प्यादा, माझ्यावरील हल्ल्यामागे नितेश राणे सूत्रधार असावेत। मुख्यमंत्री फडणवीस यांची दखल घेणार की पाठिंबा देणार, विकास लवांडेंचा सवाल। ओवेसी सुशिक्षित मुलामुलींमध्ये कट्टरता आणण्यासाठी प्रयत्न करतात, संजय शिरसाट यांचा ओवेसींवरती हल्ला बोल। तर करता करविता कोण? इम्तियाज जलील यांना अटक करणं किती गरजेचं हे सीपी देखील जाणतात, शिरसाट यांचा गंभीर आरोप। इम्तियाज जलीलला अटक करणं किती गरजेचं आहे हे तिथलचे सीपी सुद्धा जाणतायत। हा ओएसी ही एक टीम तयार करण्याच्या भानगडीत आहे।
त्यांना त्याचा वापर हा या समाजामध्ये दुही पसरवण्यासाठी करायचा आहे, कट्टरता त्याला निर्माण करायची आहे. शिवसेनेत मुंबईची जबाबदारी पुन्हा श्रीकांत शिंदेंकडे. 16 मे पासून पुढील 2 महिने श्रीकांत शिंदेंकडे जबाबदारी असणार. दरम्यान मनपा निवडणुकीपूर्वी राहुल शेवाळ्यांकडे जबाबदारी होती. 16 मे पासून 15 जुलैपर्यंत श्रीकांत शिंदेंचा 2 महिने महाराष्ट्र दौरा. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांचा या दौऱ्यात आढावा घेतला जाणार. शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून श्रीकांत शिंदे अहवाल घेणार. शिवसेना सचिव भाऊ चौधरींची माहिती. मनसे पदाधिकाऱ्यांकडून सदावर्तींची गाडी फोडण्याचा इशारा. जालन्यामध्ये काल मनसे पदाधिकाऱ्यांनी सदावर्तींच्या गाडीवरती शाईफेक केली होती. राज ठाकरेंविरोधात बोललेला सहन करणार नाही, मनसे पदाधिकाऱ्यांची भूमिका. दरम्यान कालच्या शाईफेक करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल. खासदार निलेश लंकेंवरती पुण्यातील ध्रुवी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. निलेश लंकेंना 2 दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. बजरंग सोनावणेंनी निलेश लंकेंची भेट घेतली. आता टॉप 9 मोठ्या घडामोडी बघूयात. नसरापुरातील चिमुकलीवरती अत्याचार केल्याच्या निषेधार्थ नागरिकांचा मोर्चा. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरापासून सावरकर भवनापर्यंत कॅन्डल मार्च. नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, नागरिकांची मागणी. अकोल्याच्या सावरगावातील अत्याचार प्रकरणी उपमुख्यमंत्री शिंदेंचा पीडित कुटुंबियांसोबत फोनवरनं संवाद. कुटुंबाला 1 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासोबतच आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्याची कुटुंबियांची मागणी. मुंबईत अवैध लिंगनिदान रॅकेट प्रकरणी आयएमए महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉक्टर रवींद्र कुटे यांना अटक. अहिल्यानगर आणि पुणे परिसरात पसरलेल्या रॅकेटचा तपास सुरू. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू. कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांचा 15 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी मोर्चा काढण्याचा इशारा. अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे मोठं नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. शेतकरी, आंबा बागायतदार, काजू बागायतदार, मच्छीमार. मीरा भाईंदरच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरनं वाद. दुरुस्तीच्या नावाखाली छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्याचा निर्णय. पुतळा हटवण्याच्या निर्णयावरनं राजकारण तापलं. पुतळा हटवल्यास शिवसैनिकांची गाठ पडेल. मंत्री प्रताप सरनाईक यांचं आयुक्त आणि महापौरांना पत्र. पुण्यातील 36 धोकादायक वाडे आणि जुन्या इमारतींना महापालिकेच्या नोटिसा. मध्यवर्ती भागातील इमारती राहण्यास अयोग्य असल्यामुळे रहिवाशांना तातडीनं घरं रिकामे करण्याचं आवाहन. दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन सतर्क. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश. 15 मे पूर्वी इमारती, वर्गखोल्या आणि स्वच्छतागृहांची तपासणी पूर्ण केली जाणार. धोकादायक शाळांना तातडीनं पर्यायी जागा शोधण्याच्या सूचना. प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवला व्हॉट्सअपद्वारे 10 कोटी रुपयांची खंडणी. 2 दिवसात पैसे न दिल्यास एल्विश आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी. गुरुग्राम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, तपास सुरू. आता टॉप 9 देशातल्या राजकीय घडामोडी बघूयात. तामिळनाडूच्या राजकारणात थलपती विजय पर्व सुरू. थलपती विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पहिल्यांदाच बिगर द्रविडी मुख्यमंत्री झालाय. विजय थलपतीच्या ऐतिहासिक शपथविधीला राहुल गांधींची उपस्थिती. विजयला काँग्रेससोबतच सीपीआय, सीपीआयएम, व्हीसीके आणि आययूएमएलचा पाठिंबा. 121 आमदारांच्या पाठबळावरती विजयचा शपथविधी. तामिळनाडूत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच विजय थलपती यांचे 3 धडाकेबाज निर्णय. दरमहा 200 युनिट्स वीज मोफत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकासोबतच महिला सुरक्षा दलाची स्थापना होणार. विजय थलपती यांच्यासह 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. केजी अरुणराज, निर्मला कुमार, टीके प्रभू आणि एस कीर्तन यांच्याकडनं शपथ. तर चेन्नईच्या नेहरू स्टेडियमवरती शपथविधी संपन्न. काँग्रेस परजीवी पक्ष. सत्तालोभी काँग्रेसनं पहिल्याच संधीमध्ये द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन होताच पंतप्रधान मोदींची टीका. थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अभिनेत्री त्रिशा कृष्णनची हजेरी. भरजारी साडी आणि केसात माळलेल्या गजऱ्यानं सर्वांच्या नजरा त्रिशाकडे खिळल्या. काही काळापासून विजय आणि त्रिशा यांच्या नातेसंबंधांच्या चर्चांना उधाण. हेमंता बिस्वा शर्मा आसामचे मुख्यमंत्री होणार. जेपी नड्डा यांच्याकडनं नावाची घोषणा. 12 मे रोजी आसाम सरकारचा शपथविधी सोहळा.